नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशन यांच्यातर्फे ॲडव्हर्टाइजमेंट भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यामध्ये सरळ मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिराती संदर्भात. याच्यामध्ये पाहू शकता रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्स फॉर ऑपरेशन ऑफ दिव्यांग भवन यासाठीची जाहिरात आहे. यानुसार the municipal corporation has advised have disability care center to provide 21 therapies for disabled people to provide the best in class service. All the therapies would be provided under one roof, Divyang Bhavan in Pimpri Chinchwad Municipal Corporation. For the operation and maintenance of the Divyang Bhavan, the company is recruiting human resources various positions. This is full time deployment. जॉब लोकेशन इज पिंपरी चिंचवड, म्हणजे या पदासाठी जी जॉब लोकेशन आहे पिंपरी चिंचवड असणार आहे पुण्यामध्ये. तर महाराष्ट्र इंडिया क्वालिफाईड अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू वॉक इन फॉर इंटरव्ह्यू, म्हणजे सरळ मुलाखत फर्स्ट फ्लोअर दिव्यांग भवन मोरवाडी सर्वे नंबर बिहाइंड सिटी 1 मॉल पिंपरी या ॲड्रेसवर घेण्यात येणार आहे. ॲज पर द डेट मेन्शन बिलो, म्हणजे डेट देण्यात आलेली आहे. द कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू सबमिट द सेल्फ अटेस्टेड कॉपीज, म्हणजे स्वयंसांक्षित जे कॉपीज आहेत त्यांचे डॉक्युमेंट्स, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, त्याचबरोबर अर्ज, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट याबरोबर मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. ते पाहू शकता कॅन्डिडेट्स मस्ट फिल इन द ॲप्लिकेशन फॉर्म इन द टेम्पलेट प्रोव्हाइडेड बिलो, म्हणजे अर्जाचा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे. तो फॉर्मॅट फिल आउट करून मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. दिस जॉब शाल बी अकॉर्डन्स विथ द पॉलिसीज फ्रेम्ड बाय द कंपनी. इथे डिटेलमध्ये पाहूयात. पहिले जे पद आहे डिसॅबिलिटी कोऑर्डिनेटरसाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर्स इन सोशल वर्क MSW, मास्टर्स इन पब्लिक हेल्थ MPH. 2 वर्षाचा रेलेव्हंट एक्सपिरियन्स आवश्यक आहे. 5 वर्षाचा कंत्राटी पिरियड असणार आहे या भरतीसाठी. वयाची पात्रता 40 वर्षापर्यंत. पेमेंट स्किल पाहू शकता देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर दुसरा पद आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट, एक जागा. शैक्षणिक पात्रता MPhil क्लिनिकल सायकोलॉजी, 2 वर्षाचा अनुभव. त्याचबरोबर 5 वर्षाचा कंत्राटी पिरियड. वयाची पात्रता 40 वर्षापर्यंत. त्याच्यानंतर असिस्टंट सायकोलॉजिस्ट, एक जागा. MA सायकोलॉजीसाठी मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. 5 वर्षाचं कंत्राटी आणि त्याचबरोबर 40 वर्ष जास्तीत जास्त वय. त्याच्यानंतर चौथं पद आहे सायकोथेरपिस्ट, एक जागा. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकोथेरपी आवश्यक आहे. 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 5 वर्षाचं कंत्राटी पिरियड आहे. त्याच्यानंतर 5वं पद आहे असिस्टंट सायकोथेरपिस्टसाठी, एक जागा. ग्रॅज्युएट इन सायकोथेरपी, 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 6वं पद आहे ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी, एक जागा. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन ऑक्युपेशनल थेरपी, 2 वर्षाचा कमीत कमी अनुभव आवश्यक. 7वं पद आहे असिस्टंट ऑक्युपेशनल थेरपिस्टसाठी, एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट इन ऑक्युपेशनल थेरपी, कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव. त्याच्यानंतर 8वं पद आहे सिनियर स्पीच थेरपिस्टसाठी, एक जागा. शैक्षणिक पात्रता MSc स्पीच अँड हेअरिंग लँग्वेज अँड पॅथॉलॉजी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय रिहॅबिलिटेशन काउन्सिल इंडिया, 2 वर्षाचा अनुभव. त्याचबरोबर 5 वर्षाचा कंत्राटी पिरियड असणार आहे. 9वं पद आहे ज्युनियर स्पीच थेरपिस्टसाठी, एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता BSc स्पीच अँड हेअरिंग लँग्वेज अँड पॅथॉलॉजी फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड फ्रॉम रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया RCI, 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 10वं पद आहे असिस्टंट स्पीच थेरपिस्टसाठी, एकूण 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे डिप्लोमा इन हेअरिंग लँग्वेज अँड स्पीच DHLS फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय द रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, 1 वर्षाचा अनुभव यासाठी सुद्धा आवश्यक आहे. 11वं पद आहे सिनियर ऑडिओलॉजिस्टसाठी, एक जागा. याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे पोस्ट ग्रॅज्युएट इन ऑडिओलॉजी अँड स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजी BSc, कमीत कमी 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 12वं पद आहे ज्युनियर ऑडिओलॉजिस्टसाठी सुद्धा शैक्षणिक पात्रता बॅचलर्स इन ऑडिओलॉजी अँड स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजीमध्ये 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. हेअरिंग असिस्टंटसाठी, एक जागा आहे. डिप्लोमा इन हेअरिंग लँग्वेज अँड स्पीच DHLS फ्रॉम एनी इन्स्टिट्यूट रेकग्नाइज्ड बाय रिहॅबिलिटेशन काउन्सिल ऑफ इंडिया, 1 वर्षाचा कमीत कमी अनुभव आवश्यक. साइन लँग्वेज इंटरप्रिटेटर, एक जागा. ग्रॅज्युएशन इन एनी फील्ड मस्ट बी ISL ABC लेवल सर्टिफाईड, 1 वर्षाचा अनुभव आवश्यक. 15वा आहे मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्क, एक जागा आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएट इन डिप्लोमा कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन
डिप्लोमा इन कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशनमध्ये आवश्यक आहे. त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वोकेशनल काउन्सिलरसाठी कम्प्युटर असिस्टंटसाठी 1 जागा. शैक्षणिक पात्रता आहे डिग्री डिप्लोमा इन स्किल डेव्हलपमेंटसाठी. 17वे पद आहे ट्रान्स डिसिप्लिनरी स्पेशल एज्युकेशन काउन्सिलर 3 जागा आहे त्याच्यासाठी. बी एड डी एस सी इन याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्यानंतर कला शिक्षकसाठी 2 जागा. शैक्षणिक पात्रता डिप्लोमा इन फाईन आर्ट्स ज्ञान अँड वलन नृत्य नाट्य चित्रकला आणि शिल्पकला 1 वर्षाचा अनुभव आवश्यक. काउन्सिलर प्रोग्राम ऑर्गनायझरसाठी 2 जागा आहेत. शैक्षणिक पात्रता आहे मास्टर्स इन सोशल वर्क अँड MSc विथ 1 years एक्सपिरियन्स ऑफ वर्किंग गव्हर्नमेंट शेम्स प्रोग्राम्स. 20वे पद आहे सिनियर प्रोचॉलॉजिस्ट ऑर्थोलॉजिस्टसाठी 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 21वे पद पाहू शकता ज्युनियर प्रोचॉलॉजिस्ट ऑर्थोलॉजिस्टसाठी सुद्धा 1 जागा आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 22वे पद आहे त्याच टेक्निशियनमध्ये 1 जागा आहे. याच्यामध्ये डिप्लोमा इन प्रोसेस ऑर्थोलॉजिस्टमध्ये सर्टिफिकेट आवश्यक आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा 23वे पद सेम पद्धतीने आहे असिस्टंटसाठीचं. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॅकन्सीज पाहू शकता. यासाठी जी पहिली जी एवढ्या जागा आहेत पण 23 जागा यांची जी मुलाखत आहे 27 मार्च 2024 रोजी 10 ते 2 या दरम्यान घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर पुढची जी पदे आहेत ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वॅकन्सीजमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर आहे, अकाउंटंट आहे, ज्युनियर अकाउंटंट, कम्प्युटर ऑपरेटरसाठीची यांची जी मुलाखत आहे 28 मार्च 2024 रोजी होणार आहे. शैक्षणिक पात्रता पाहू शकता. पहिल्या पदासाठी MBA ह्युमन रिसोर्समध्ये. त्याच्यानंतर अकाउंटंटसाठी MCOM इन फायनान्स, ज्युनियर अकाउंटंट कम्प्युटरसाठी BCom MSc टॅली आवश्यक आहे. याच्यामध्ये 3, 5 आणि 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. वयाची पात्रता 35 वर्षापर्यंत असणार आहे. त्याच्यानंतर जनरल वॅकन्सीजमध्ये रिसेप्शनिस्ट कम्प्युटर आहे. ग्रॅज्युएट आर्ट्स सायन्स कॉमर्स आणि MSc आवश्यक आहे. 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. लायब्ररीसाठी 1 जागा आहे. डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स आणि 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. लिफ्टमॅनसाठी 2 जागा. 10वी पास असणे आवश्यक आहे. कोर्स लिफ्टमॅन कोर्सचा जर केलेला असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल. त्याचबरोबर 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. केअर गिव्हर पिऊनसाठी 8 जागा आहेत. 10वी पास विथ 3 years एक्सपिरियन्स केअर गिव्हिंग इन PWD आणि 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. गार्डनरसाठी 1 जागा. डिप्लोमा सर्टिफिकेट इन गार्डनिंग याच्यामध्ये 2 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे. 30 पर्यंत वयाची पात्रता जास्तीत जास्त असू शकते. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची जी पात्रता आहे शैक्षणिक पात्रता, एकूण जागा आणि मुलाखतीची तारीख देण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये जाहिरातीचे लिंक PDF डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डाउनलोड करून तुम्ही विस्तारित माहिती चेक करू शकता. त्याचबरोबर जो ॲड्रेस देण्यात आलेला आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे. डिटेलमध्ये विविध पदांसाठीची माहिती चेक केली जाऊ शकते. त्याचबरोबर हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढून तो फिलआउट करून महत्त्वाचे डॉक्युमेंट्स अटॅच करून तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. अशा पद्धतीने या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.